बाप्पाची मूर्ती वर्कशॉपमधून बाहेर आली आणि तुम्ही मूर्ती बघू शकता. काय बनवलं काय मला सगळ्यांना जय श्रीराम जय गणेश. तुम्ही कालच्या आगमनाची व्हिडिओ बघितली. आज आम्ही लोक आलो आहे परेल वर्कशॉपच्या इथं. आज इथून भरपूर आगमन होणार आहे. मग चला न टाईमपास करता जाऊया परेल वर्कशॉप. परेल वर्कशॉप, गणसंकुल वर्कशॉप आणि अरुंदाच्या वर्कशॉपमधून पण भरपूर आगमन होणार आहे. मग चला डायरेक्ट पोहोचूया वर्कशॉपच्या इथं. आणि परेल वर्कशॉपमधून बाप्पाची एक मूर्ती अजून एक निघाली आहे, कामराजचा महाराजा. तुम्ही बघू शकता. आम्हाला पहिलंच दर्शन झाले आणि ही बाप्पाची मूर्ती ही घाटकोपरला जाते. खरंच खूपच सुंदर दिसते आणि पूर्ण मंडळवाले ट्रॉलीला खेचत हळूहळू पुढं आपण पण जाऊया. पाठीमागे जाऊया, बाप्पाच्या पुढं जाऊया हळूहळू. गणपती बाप्पा मोरया. आणि वर्कशॉपमधून बाप्पाची एक अजून एक मूर्ती बाहेर आली आहे. तुम्ही बघू शकता. ट्रकवर बसवून बाप्पांच्या मंडळाच्या इथं घेऊन जात आहेत. तुम्हाला मी दर्शन करवतो, रनिंगमध्ये दर्शन करवतो, कारण की बाप्पाची मूर्ती ट्रकवर आहे. आपण बाप्पासोबत पुढं जाऊ नाही शकत, कारण की ब्रिजवर आहे आपण. हे बघा, बाप्पाचे दर्शन फायनली झाले आम्हाला. गणपती बाप्पा मोरया. आणि प्रभाळ खूपच सुंदर, कृष्णदेवाचा रूप. आणि परेल वर्कशॉपमधून ही तिसरी मूर्ती निघाली आहे. तुम्ही बघू शकता बाप्पाच्या 6 हातामध्ये काही ना काही तर आहे. खरंच खूपच सुंदर दिसते बाप्पाची मूर्ती. आता जवळ आली तर तुम्हाला डायरेक्ट जवळून दर्शन करवतो. खरंच खूपच सुंदर. मंडळाचं नाव तर माहीत नाही, पुढं आलं तर डायरेक्ट तुम्हाला सांगतो मंडळाचं नाव पण. आणि फायनली कांदिवलीच्या मोरेश्वर बाप्पाचे दर्शन आम्हाला झाले. तुम्ही बघू शकता बाप्पाची मूर्ती खूपच सुंदर दिसते. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा आणि बाप्पाची एक अजून एक मूर्ती बाहेर आली आहे खेतवाडीला जायला, 7वी गल्ली. खरंच खूपच सुंदर दिसते बाप्पाची मूर्ती. तुम्ही बघू शकतात ईगलवर आहे. खरंच खूपच सुंदर आणि किती मोठी दिसते. अजून जवळ आल्यावर तुम्हाला दाखवतो. ही बघा बाप्पाची मूर्ती हळूहळू पुढे येते. गणपती बाप्पा मोरया. आणि बाप्पाची मूर्ती हळूहळू जाते पुढं त्यांच्या मंडळाकडं. आम्ही लोकांनी पाठवून शॉर्ट काढले पुढून, पण ते मी टाकतो, म्हणजे ते मी तुम्हाला दाखवतो. खरंच खूपच सुंदर बाप्पाची मूर्ती. परत जाऊया परेल वर्कशॉपच्या इथं. आणि बाप्पाची मूर्ती हळूहळू, म्हणजे मी तर आलो गणसंकुलच्या इथं, अरुणाच्या वर्कशॉपच्या इथं आलो आहे. आणि बाप्पाची मूर्ती आमच्यासमोर खूपच सुंदर दिसते. परत आलो आहे मी व्हिडिओ काढायला. गणपती बाप्पा मोरया. परेल वर्कशॉपमधून ही तिसरी मूर्ती मलाडचा राजा. तुम्ही बघू शकतात. आम्ही दुसऱ्या साईडवरून व्हिडिओ काढतो आहे, कारण की त्या साईडला भरपूर गर्दी आहे. मी तुम्हाला दाखवतो. मलाडचा राजा खूपच सुंदर बनवली आहे बाप्पाची मूर्ती. खरंच खूपच सुंदर. पाठीमागं नरसिंह भगवान आणि साईडला वरादेव आणि खाली मासा एक. आणि रूप माहीत नाही, एकदा जाऊन आपण तिथं विचारूया मंडळवाल्यांना रूप कसलं आहे. जाऊया डायरेक्ट पुढं. आणि गणसंकुल वर्कशॉपमधून बाप्पाची 2 मूर्त्या आल्या आहेत. तुम्हाला मी डायरेक्ट बाप्पाच्या समोर जाऊन दर्शन करवतो. आणि ही बघा बाप्पाची मूर्ती. बाप्पाच्या ह्याच्यामध्ये 3 रूप दिलेत, वरा आणि नरसिंह भगवान. आणि बाप्पाचा
खरंच खूपच सुंदर दिसते बाप्पाची मूर्ती. मासाचा रूप दिलाय बाप्पाला. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आणि पाठी शेषनाग बाप्पाच्या कासवावर उभी आहे बाप्पाची मूर्ती. आणि याच्या पाठीमागे पण अजून एक मूर्ती आहे, ती पण तुम्हाला मी दाखवतो. मोरया मोरया. आणि ही मूर्ती तर तुम्ही बघू शकतात काही बनवली आहे बाबा. बाप्पाला उभी बनवली आहे बाप्पाची मूर्ती. खरंच खूपच सुंदर. आणि ही अरुणदाच्या वर्कशॉपमधून निघाली आहे, कारण की फेस त्यांचाच आहे. बॉडी बिल्डरसारखी बनवली आहे बाप्पाची मूर्ती. अजून जवळ आल्यावर तुम्हाला डायरेक्ट दर्शन करवतो बाप्पाचे. आणि फायनली बाप्पाचे दर्शन जवळून झाले. मुंबईचा एकटा राजा. तुम्ही बघू शकतात बाप्पाची मूर्ती केवढी मस्त दिसते. तुम्हाला एकदम क्लिअर दाखवतो. हे बघा बाप्पाची मूर्ती आमच्या समोरच. मुंबईचा एकटा राजा. आणि फायनली आम्ही लोक एकदम बाप्पाच्या जवळ आलो आहे दर्शन करायला. तुम्ही बघू शकता. आणि इथं एक जणांनी पेंटिंग पण बनवली आहे बाप्पाची, मुंबईचा एकटा राजा. आम्ही एकदम जवळून बघतोय बाप्पाला. आणि परेल वर्कशॉपमधून पंचशीलचा विघ्नार्था बाप्पाचं आगमन झालं आहे. बाप्पाची मूर्ती माश्यावर उभी आहे. तुम्ही बघू शकता एका पायावर. खरंच मस्त दिसते बाप्पाची मूर्ती. आणि ह्याच्यात म्हणजे गणसंकुलच्या इथून बाप्पाची एक मूर्ती अजून येते. जाऊया डायरेक्ट तिथं बाप्पाचं हे तुम्ही डायरेक्ट दर्शन घ्या. त्याच्यानंतर जाऊया डायरेक्ट गणसंकुलमधून. आणखीन एक मल्हारीच्या रूपात बाप्पाची मूर्ती बाहेर आली आहे. तुम्ही बघू शकता. हळूहळू बाप्पाची मूर्ती पुढे येते. आणि इथं पोलीसवाले धक्के मारत आहेत. त्याला डायरेक्ट आतमध्ये जाऊन व्हिडिओ काढायला तुम्हाला जवळून करतो. आणि बाप्पाच्या पाठीमागं लिहिलं आहे चांदीवलीचा महाराजा. बाप्पाची मूर्ती तुम्ही बघितली मल्हारीच्या रूपामध्ये होती. आता मी तुम्हाला बॅक साईडून दाखवतो आहे. आणि पूर्ण परेल वर्कशॉप इथं पूर्ण गर्दी झाली. तुम्हाला मी दाखवतो. ही बघा परेल वर्कशॉपच्या गर्दी. जाऊया पुढं वापस परेल वर्कशॉपच्या इथं. आता आम्ही लोक परेल वर्कशॉपच्या इथून गणसंकुलच्या इथं आलो आहे, कारण की गणसंकुल वर्कशॉपमधून बाप्पाची एक मूर्ती निघते. तर त्याला न टाईमपास करता डायरेक्ट पोहोचूया बाप्पाचे दर्शन करायला. आणि तुम्हाला पण दर्शन करवतो. आणि ही बघा बाप्पाची मूर्ती गणसंकुल वर्कशॉपमधून आली आहे. तुम्ही बघू शकतात किती मोठी मूर्ती आहे. आणि प्रभाल तुम्ही बघू शकता. प्रभाल किती मोठा आहे. लेबर कॅम्प चालू करता बाप्पाची मूर्ती गणसंकुल वर्कशॉपमधून बाहेर आली आहे. तुम्ही बघू शकता खाली बजरंगबली आणि बाप्पाची मूर्ती रामाच्या रूपात आहे. खूपच सुंदर दिसते. आणि प्रभाल तुम्ही बघू शकता. प्रभाल किती मोठा आहे. प्रभाल. गणपती बाप्पा मोरया. अजून एक बाप्पाचं दर्शन झालं आहे गणसंकुल वर्कशॉपमधून. तुम्ही बघू शकता बाप्पाची मूर्ती केवढी मोठी. प्रभाळ बघा तुम्ही. प्रभाळ किती मोठा आहे बाप्पाचा. मोरया मोरया. दादाच्या वर्कशॉपमधून काळा चौकीचा राजा बाप्पाची मूर्ती बाहेर आली आहे. तुम्ही बघू शकता लाडूवर उभी आहे बाप्पाची मूर्ती. किती सुंदर दिसते. आणि एका हातात दोन्ही हातात बाप्पाचा लाडू आहे. आणि उभी पण लाडूवरच आहे. हे बॅक शॉट. आता जाऊया पुढं जाऊया. गणसंकुल वर्कशॉपमधून माझगावचा मोरया बाप्पाची मूर्ती बाहेर आली आहे. तुम्ही बघू शकता एवढी मस्त बनवलेली आहे बाप्पाची मूर्ती. प्रभाल किती मस्त दिसतंय. आणि खाली श्रीकृष्ण राधा. खूपच सुंदर बाप्पाची मूर्ती आमच्या समोर. माझगावचा मोरया तुम्ही बघू शकता. खूपच सुंदर दिसते बाप्पाची मूर्ती. आणि राधा राणी आणि श्रीकृष्ण बाजूला. आणि मूर्तिकार पण आहे इथं. खरंच खूपच सुंदर बाप्पाचं रूप आहे. गणपती बाप्पा मोरया.
एक अजून एक आली मूर्ती मुंबादेवीचा महागणपती तुम्ही बघू शकता. बाप्पाची मूर्ती वाघावर उभी आहे आणि वाघ तुम्ही खाली बघू शकता. ही बघा बाप्पाची मूर्ती किती मस्त दिसते. वाघ बघा तुम्ही किती मोठा आहे. आणि हे आपले बाप्पा वाघाच्या वर हातावर उभे आहेत वाघाच्या. आणि वाघाच्या एका हातात गदा आहे आणि एका हातात सुदर्शन चक्र आणि बाप्पाच्या हातात पण सेम. बाप हो मस्त आहे मस्त आहे. पुढे जाऊ द्या पुढे जाऊ द्या. गणसंकुलमधून बाप्पाची एक अजून एक मूर्ती आम्हाला दिसली परेलच्या ह्या गल्लीमध्ये. आणि विघ्नार्थाचं पण आगमन झालं आहे. तुम्ही पहिलं बाप्पाचे दर्शन करा मग जाऊया डायरेक्ट विघ्नार्थाचे दर्शन करायला. आणि फायनली परेलचा सम्राट बाप्पाची मूर्ती गणसंकुल वर्कशॉपमधून बाहेर आली आहे. तुम्ही लोकांनी बघितली इथं केवढी गर्दी आहे. तुम्हाला मी दाखवतो परत एकदा गर्दी. बाप्पाची मूर्ती आमच्या समोरच परेलचा सम्राट. आणि पाठी माझ्या ड्रम सेट वाजतंय. या साईडला तुम्ही बघू शकतात ड्रम सेट आणि बाप्पाची मूर्ती समोर आमच्या.
तर फायनली सर्व महागमन झाले. बस गोड गणपती बाप्पाचे दर्शन आम्हाला भेटले नाही. तर महागमनाचा व्हिडिओ आपण इथंच एंड करूया. भेटूया डायरेक्ट 29 तारखेला. आणि 29 तारखेला तर महाआगमन आहे आणि मध्ये जेवढे पण आगमन झाले तेवढे मी तुम्हाला सगळे दाखवणार आहे. तोपर्यंत माझ्यासोबत बोला गणपती बाप्पा मोरया.